सज्जनो, आपल्या नित्याच्या वाङ्मय सेवेला सुरुवात करूया. कालचा आपला विषय नाथ भागवतातल्या 8व्या अध्यायाअंतर्गत मानवी जीवनामध्ये सुख दुःखाचं सारखं पण कसं आहे हा विषय सुरू असताना परमात्म्याने ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली आणि विविध प्रकारचे अनेक लक्ष योनीमधले प्राणी निर्माण केले, जीवजंतू पशु पक्षादी मनुष्यांपर्यंत एवढे सगळे प्राणी निर्माण करून त्या सगळ्यांना सुखाचं आणि दुःखाचं सारखं पण दिले. जे सुख सुकरा म्हणजे वराहाला गाणीमध्ये मिळतं तेच सुख इंद्राला स्वर्गामध्ये मिळतं. पण त्याच्यापेक्षा पुढचा महत्वाचा मुद्दा काल आपला जो झाला तो असा आहे की सुख आणि दुःख हे मानवी जीवनामध्ये प्रारब्धाच्या अधीन आहे. आपण दुःख मागत नाही तरी मिळतं. अगदी तसं सुखाचं सुद्धा आहे. कल्पना सुद्धा नसते, मागितलेलंही नसतं तरी सुख मिळतं. जन्मभर दुःख भोगून सुद्धा दुःखाची सवय होत नाही आणि अगदी थोडं वाटायला आलेलं सुख मानवी जीवनात ते पुन्हा पुन्हा हवंसं वाटतं. मग हे सुख दुःख, विशेषतः सुख जर न मागता मिळतं किंवा मागूनही बरेच वेळेला मिळत जर नाही, अवधूतांचं आणि नाथांचं सांगणं असं आहे की जे मिळणं प्रारब्धाच्या आधी ते माहित नाही. काय नशिबात आहे प्रत्येकाच्या माहित नाही, केव्हा काय घडणार हे माहित नाही, हे अनाकलनीय आहे हेही कळलं, हे सगळ्यांच्या बाबतीत सारखं आहे हेही कळलं, आयुष्यभर हे आपण पाहतो हेही आपल्याला समजलेलं आहे. मग महाराज म्हणाले की तुमच्या अनुभवाला आलेलं दाटीची तुमच्या आहे ना, याच्यावरून तरी लक्षात घ्या. आणि वेदांत किंवा परमार्थ अध्यात्मशास्त्र असं सांगतं की खऱ्या समाधानाच्या प्राप्तीसाठी आपण आपलं हवं आणि नको पण कमी केलं पाहिजे. हवं पण एखाद्याच कमी, नको पण होत. आजार बापरे नको. कुणाला विचारतो पाहू घेतं का पॅरालिसिस? नो. बरं हार्ट अटॅक ऑप्शन ठेवले. नन ऑफ दीज असं नसतं, नसेलच. कोणी करेल का टिक मार्क? हार्ट अटॅक, पॅरालिसिस, ब्रेन हॅमरेज, कायम कोमा. आपल्या समोर जर ठेवलं कोणीच टिक मार्क करणार नाही, कारण नको पण. बरं, दुसरं जेव्हा महाराज सांगतात हवं नको पण कमी होऊ शकतं, असं होऊ शकतं का? निश्चित होऊ शकतं. कशाने? सकल संतांच्या सत्पुरुषांच्या योग्यांच्या अनुभवावर. याच्यासाठी काय? स्वीकारासाठी काय? मनाची स्टॅबिलिटी. सुख दुःख समे कृत्वा भगवद्गीता सांगते. ती जर सांगते की सुख दुःख समे कृत्वा होऊ शकतं, पण पुन्हा एकदा सांगेल की भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय अध्यात्मशास्त्र याच्यामध्ये कुठलीच गोष्ट असत्य सांगितलेली नाही. किंबहुना जे आपल्या धर्माने सांगितलं, सनातन वैदिक धर्माने, ते सत्य आहे आणि जगात सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून नासा सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था भारतीय अध्यात्मशास्त्रातल्या प्रत्येक गोष्टीच्या अभ्यासासाठी त्यांनी एक वेगळं डिपार्टमेंट सुरू केलं. परवा सुनीता विल्यम जेव्हा उतरल्या तेव्हा त्यांचा अनुभव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते सगळे ऑब्झर्वेशन किंवा त्यांचे अनुभव नासाला कळवले. नासा इन्स्टिट्यूटने ठरवलं की आता त्याच्यावर वेगळं चिंतन, त्याच्यावर वेगळा अभ्यास करायचा आहे. तर हे भारतीय तत्वज्ञान आपल्याला स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगतं की जर सुख आणि दुःख प्रारब्धाच्या अधीन आहे, तर कालचा विषय नाथ महाराजांनी आपल्याला जाता जाता सांगितलं की हे प्रारब्धात ठरले की इतकंच सुख आणि इतकंच दुःख मिळणार आहे. तर मग तुम्ही सुखासाठी धडपड कशाला करता? तो सगळा वेळ भगवंताच्या भक्तीत, भगवंताच्या अनुसंधानात का घालत नाही, असा कालचा आपला विषय होता. आणि मग ते म्हणाले की शहाण्या माणसाने
देह सुखाच्या नादी न लागता भगवंताच्या भजनी लागावं. आणि कालची आपली ओवी होती, केवळ झाली या परमार्थ पर, म्हणसी आहाराविन न राहे शरीर, येच निर्धारी साचार, गुरु अजगर म्या केला. अवधूत म्हणाले की हे मी तुम्हाला ओरडून सांगतोय सगळ्यांना. सकल संत हे सांगतात की अरे नका लागूच आहे, तुमच्या प्रारब्धात ठरलेले ते तुम्हाला मिळणार, त्याच्यासाठी पुन्हा कशा वेगळी धडपड करता. ती जी धडपड प्रपंचातली आहे ती सगळी धडपड भगवंताच्या अनुसंधानासाठी, भगवंताच्या नामासाठी, भगवंताच्या भक्तीसाठी जर घातली तर तुम्ही फार पुढे निघून जाल कमी काळात. आणि मग जेव्हा असं सांगितलं जातं समाजामध्ये, तर अवधूत म्हणाले की लोकांना हे सांगावं तर लोक म्हणतात अहो परमार्थाच्या जर नादी लागलं तर म्हणले अन्न वस्त्र निवाऱ्याची काय व्यवस्था आहे, कशी काय होईल, म्हणजे काय जमेल. पण तुम्हाला काय रिकामे, आता तुम्ही रिटायर झाले, तुम्हाला माळा ओढायला थापा, माळा जप करते म्हणजे माळा ओढायला. आपण तर करायचंच नाही, दुसऱ्याला जाता असा गुच्चा मारून जायचं. समाज आहे, तेही सहन करणं तेही तपश्चर्या, नाही का. तर म्हणाले तो म्हणतो, म्हणजे सामान्य माणूस असं म्हणतो की परमार्थपर झालिया म्हणसी आहार विहार कसं काय चालणार. म्हणाले असं आहे, परमार्थ करू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाच्या मनाला सर्वात मोठी जी चिंता आहे सज्जनो, ती चिंता आहे अन्न वस्त्र निवाऱ्याची. आणि मग शेवटी ते म्हणाले येच निर्धारी. अवधूत म्हणता असा प्रश्न जेव्हा मला सामान्य प्रापंचिक माणसाने जेव्हा विचारला किंवा विचारला जातो तेव्हा ते म्हणाले येच निर्धारी, हाच निर्धार करून मी सांगितलं की याच्यासाठीच तर मी गुरु म्हणून अजगराला स्वीकार. आणि मग अजगराचा विषय सुरू. आता या याच्यामध्ये अजगराचा विषय सांगताना आपल्याला सगळ्यांना एक मन अगदी इयत्ता तिसरीला आपण शिकलो, काय अजगरासारखा सुस्त पडलाय, एवढं आपलं वर्णन, आपलं ज्ञान अजगराविषयी एवढं आहे. फार मोठा प्राणी, तोंड वासून पडतो, नुसता पडलेला असतो, काही झाले तरी हरत नाही, उचलला तरी उचलला जात नाही, अजस्त्र आहे वगैरे वगैरे. पण या सगळ्या नकारात्मक दृष्टिकोनाला अवधूत, भगवान अवधूत यदुराजाला सांगतात की बघा, सगळ्यात मी तर म्हटलं ना, हे जे यदुराजा हा भगवान गोपालकृष्णाचा पूर्वज आहे, त्याला भगवान दत्तात्रय भेटले आणि ते त्याला सांगतायत, हे ज्ञान देतात यदुराजाला. आणि जे ज्ञान देतात या ज्ञानाच्या मागचं सूत्र महत्वाचं आहे की सकारात्मक दृष्टिकोन साधकाने, माणसाने सकारात्मक दृष्टिकोन, काय कितीही वाईट गोष्ट दिसली तर त्याला छान म्हणायची सवय लागली पाहिजे. विनोद म्हणून सांगतो, आम्ही 5वी 6वीला राजाला शिकायला असताना एक सर होते, इतके प्रेमळ, इतके छान हिंदी विषय शिकवायचे खरं. पण त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात इतका चांगुलपणा, इतकं प्रेम, इतकी पॉझिटिव्हिटी, काय सांगू तुम्हाला. आमच्याच गल्लीत राहायचे, आम्ही आपलं शाळेच्या याच्यामध्ये ते कबड्डी खेळायला त्रास होता, पिटीचा त्रास होता, आम्ही त्याच्या कबड्डी खेळता 5वीला होतो. ओढता असं काहीतरी पडलं माझ्या गुडघ्या राहतात, क्रीडांगणावर पडल्यावरती झालं, गुडघ्याला लागलं, चिन्हे पडले. आता ते पटकन कोणाला सांगितलं, त्याच्या गल्लीतले बोलते निंबाळकर सर, मग त्या सरांना बोललो, अरे वा किती छान पडलं. आपल्याला असं किती म्हणजे इतका सकाळ, कशालाही सर आमचं छान, अरे किती छान चित्र काढलं, अरे वा मस्त झालं, मुक्त हस्त चित्र काढता येतं, असं काय, ते किती सकारात्मक दृष्टिकोन. पडलास का, पण छान पडलास, म्हणजे काय म्हणाले, फार कमी लागलं तुला, काही अरे फ्रॅक्चर वगैरे नाहीये, काय थोडस लागलं, वरखाडे पडले, म्हणे किती छान पडलास. पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीचा किती छान असतो. विषय आपला सुरू होता की अवधूत आपल्याला शिकवतायत की प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पहा. गेले बाहेर हॉटेलमध्ये जेवायला, 2-4 भाज्या, काही लोकांना तर हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर द्यायची, नंतर त्याची षष्टी करायची फार सवय असते. घरचं सोडून आपण इथे आलो, आपण त्याला पैसे देणार आहे, आता आनंदाने खाऊ, हे क्या किया वो क्या किया, कशाला. पाहताना सकारात्मक, अरे वा किती छान गरम पोळी आणली,
तोडावं लागली तर हरकत नाही. आपल्या घरी नाही तोडावं, वेगळ्या प्रकारची आपल्या घरी तर मौच असते की आज तोडण्याची पोळी मिळाली असं. अरे वा, किती छान आहे, दोन्ही हाताने तुटत नाही. आज तिकडनं तू धर, इकडनं नाही, जमत का नाही तर बोल. अवधूत, मी तुम्हाला सांगितलं की अजगराकडे आपल्या सगळ्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे, काय अजगरासारखा सुस्त पडला. असा असताना अवधूत असं म्हणतात की अजगराचं वर्णन करताना पुढे त्या संवादामध्ये नाथ महाराज एक अति महत्वाचा सिद्धांत या अजगराच्या संदर्भामध्ये नाथांनी मांडला. आणि तो कोणता मांडला तर ते म्हणाले, परमार्थ करू इच्छणाऱ्या माणसाला सगळ्यात मोठी चिंता अन्न वस्त्राची असते. देहाचं धारण पोषण करण्यासाठी अन्न वस्त्राची नितांत गरज आहे हे आपल्याला कळतं, आपल्याला माहिती आहे. आणि हाच मुद्दा आपल्या मनामध्ये खूप घर करत असलेला. तेव्हा व्यवहारामध्ये राहणाऱ्या माणसांनी नाथ महाराज असं म्हणतात की आपण हा प्रपंच करत असताना, या विश्वामध्ये राहत असताना उदरभरणापुरतं, राहण्यापुरतं, खाण्यापुरतं, पोटापुरतं माणसाला एकदा जर मिळालं किंवा ते मिळवण्याकरता प्रयत्न करणं नक्की आवश्यक आहे, यात शंकाच नाही. पण एकदा ते अन्न वस्त्र गरजेपुरतं तुम्हाला मिळालं, तेवढं गरजेपुरतं मिळाल्यानंतर अधिक मिळवण्याची जी धडपड आहे माणसाची, अरे बाप, एक आहे थोडस, एक घर आहे नाही तरी सेकंड होम पुण्यात घेतो, तिसरं लोणावळ्याला घेतो. ही जी धडपड आहे आपली, अधिक मिळवण्याची जी वासना आहे, ती परमार्थ मार्गाला नवे नवे तुमच्या सुखाला अडसर आणणारी आहे, असं नाथ महाराज अवधूतांच्या यदूच्या संवादावरून आपल्याला सांगतात की अधिक मिळवण्याच्या नादी लागायची ही जी वृत्ती आहे, ही साधकाला बाधक अशी वृत्ती आहे, समाधानी वृत्ती. याचा अर्थ पुनश्च प्रयत्न करू नये असं नाही, पण त्याच्यासाठी होणारी ओढाताण ती आहे मानसिक, ती आहे शारीरिक. आणि या दोन्ही वृत्तीमुळे मनुष्य साधनापासून दूर जातो, त्याच्या मनाची स्थिरता बिघडून जाते. मन अगोदरच चंचल आहे आणि त्या मनाला त्याची व्यवधानं जेव्हा जेव्हा आपण सज्जन जीवनामध्ये वाढवतो, तर परमात्माकडे जाणारा एक जो तंतू आहे प्रेमाचा, किंवा त्या प्रेमाचा तंतू तर निर्माण होईल नंतर, पण परमार्थाकडे धावणारं थोडं 10% जे मन आहे ते सुद्धा या सगळ्या व्यवहारामध्ये इतकं गुंतून जातं अधिक मिळवण्याच्या वृत्तीने. महाराज म्हणाले, गृहस्थाश्रमाकडे 3 दिवस पुरेल एवढं जर अन्न असेल तर त्यांनी निवांत असावं. खूप झालं, बाकी पुढे देणार असेल. आणि याचं कारण आहे, सकल जीवांचा करीतो सांभाळ, मग तुझं मोकलीला ऐसे नाही. पुनश्च हे सांगत असताना मानवी जीवनात तुम्ही प्रयत्न करू नये, तुम्ही महत्वाकांक्षी असू नये, असं भारतीय तत्वज्ञान कधीच सांगत नाही. महाराज म्हणाले ना, राजा रजवाड्याचं वैभव प्राप्त करावं, गाद्या गिरद्यांवर लोळावं, पण ते सगळं सुख उपभोगत असताना हे भगवंतांनी दिलं त्याला न विसरता त्याच्या अनुसंधानात गाद्या गिरद्यांवर नामामध्ये. एका भक्तांनी विचारलं, महाराज गाडी घ्या वाटते, नामस्मरण करायला गाडीच घ्या वाटते, गाडीच घ्या वाटते. महाराज म्हणजे पटकन गाडी घेऊन टाक आणि गाडीमध्ये नामस्मरण करा, म्हणजे भोग घ्या, है की नाही. सदा येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी बदता, ग्रासी गिळता घरी दारी शय्येवरी. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी पुन्हा एक शब्द सांगितला, रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजनी भगवत चिंतन. इतकं भगवत चिंतनाला उपाधी रहित केलेलं, इतकं उपाधी, फक्त नाम घ्या, नाम. त्या नामाशिवाय सज्जन प्रत्येक गोष्ट पवित्रच होणार नाही का. मध्ये एक सुंदर वाक्य आलं, फार छान होतं, इतकं विचार करणार आहे आणि आपल्या लक्षात येतं. ते म्हणाले, 500चं बंड दिलं, मोठा मोजायला सांगितलं, किती लक्ष असतं तेवढं माळ घेताना आहे का, 1 2 3 4 5 41 नाही हो, पुन्हा 1 2 3 4 41 नाही. तसं नामाच्या माळीला होतं का आपलं, किती छान आहे. त्याच्यावर जाऊन पुढे एकदा बाबांच्या प्रवचनात मी ऐकलं, बाबा म्हणाले, मानवी जीवनात आपण नाम श्रेष्ठ आहे, मला खूप आवडतं, मी खूप घेतो, नामाचं फार महात्म्य, 1 तास मुकुंदमुळे त्याच्यावर होतात. पण मुकुंदमुळेंना 500 रुपयाची नोट जितकी खरी वाटते तितकं नाम खरं वाटतं का हे त्यांनी स्वतःला विचारतो. बाकीच्याच आपण कशाला बोला, किती खरं आहे.
जितकी 500 रुपयाची नोट 100 रुपयाची नोटचं मूल्य मला कळतं, तेवढं मूल्य मला नामाचं वाटतं कसं. आणि जर वाटत नसेल तर अजून नामाची गरज आहे. प्रगतीला नामस्मरणामध्ये खूप वाव आहे, आपल्या नामस्मरणाच्या प्रगतीला. तर नाथ महाराज असं सांगतात की साधकांनी एकदा जर मिळालं तर पुढे जास्त मिळवण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ते साधकाच्या दृष्टीने, साधन मार्गावर चालण्याच्या दृष्टीने अडसर ठरणार. पुढे म्हणाले, देहाचं सुख आणि देहाचं दुःख दोन्ही प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे दुःखाला आमंत्रण न देता ते येतं. सुख सुद्धा विदाऊट ऍप्लिकेशन बऱ्याच वेळेला मिळतं, नाही का? सहज मिळतं, एकदम विसरून जातो. अरे LIC ची पॉलिसी 1,35,000 नावावर जमत, अरे विसरून गेलो होतो आपण. काढली वयाच्या 42व्या वर्षी, आली 62व्या वर्षी. वाढतं काही नाही, पण निदान ती आली त्याचं कौतुक. मागितलं होतं का आपण तो विसरून गेलो. किती पॉलिस्या काढल्या, किती राहिल्या. ते म्हणाले, हे सगळं सुख दुःख नाथ महाराज म्हणले प्रारब्धाच्या अधीन, म्हणून त्याचा विचार करूच नका. म्हणून महाराज म्हणाले ना, जे घडेल ते माझ्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाच आहे. आज तुम्हाला ठेस लागली, आज तुम्हाला काटा मोडला, आज तुमचा हा पाय फ्रॅक्चर झाला, हे लक्षात घ्या. तो पाय फ्रॅक्चर व्हायच्या आधी तुटूनच जाणार होता, पण त्या परमात्म्याच्या कृपेने तो तुटण्यावरून रॉड टाकले, काला रॉड टाकून तुम्ही पुढचं आयुष्य घालू शकणार आहे. कारण महाराज म्हणाले, याच्यापेक्षा चांगलं होणंच शक्य नाही. हा दृष्टिकोन जर जीवनात ठेवला तर आनंदच. रडायचं का हसायचं हे तुमच्या वृत्तीवर अवलंबून. आणि ही वृत्ती सद्बुद्धीतून निर्माण. सद्बुद्धी अंतर्यामी साधनाने निर्माण. अंतर्यामी साधन नामाशी रिलेटेड. नाम हेच त्याचं काम. नामानेच सद्बुद्धी, नामानेच सद्विचार, नामानेच सकारात्मक दृष्टिकोन मानवी जीवनात निर्माण होतो. त्याच्यामुळे फार महत्वाची सूत्र आहे. आणि ही मी तुम्हाला सांगतो ना की ती 10वी-12वीची मुलं आपल्या स्टडी रूम मध्ये कशी महत्वाचे फॉर्म्युले लिहून ठेवतात, जाता येतं पाहतात, तसं ही जी सगळी बोधवचन आहे ना, सगळ्यात मोठं एक बोधवचन कायम लक्षात ठेवा, आपल्या घरी लिहूनच ठेवा. वर 2 अक्षर आहेत, 2 शब्द आहेत, साधकांची सूचना, आणि खाली पुन्हा 2 शब्द आहेत, तक्रार नाही. तक्रार नाही मोठ्या बोल्ड लेटर मध्ये लिहायचं. साधकांची सूचना, तक्रार नाही. काय चहा घ्या, तक्रार नाही. जेवायला बसले, महाराजांनी काय सांगितलं, पुरुषांनी जेवताना मीठ मागायचं नाही. वाढलं बरं, वाढायला आणलं घ्या, नुसतं मानेने सांगा, नसेल तर शांतपणे तसं जेवण करा. हा काय आनंद आहे. विचार करून पहा की आज आपल्या घरी 2 याच्यात वर्णातून भाजीत त्या माऊली विसरली. माऊली म्हणजे स्वयंपाक भाजी. करत करतील आणि नाही टाकणार, शांतपणे 10 मिनिट जेवायला. किती मिनिटं लागतात? 7, 8, 10 मिनिटं जेवायला लागतात. हे 10 मिनिटं नामस्मरण, मीठ कमी पडत श्रम असं करून एक प्रयोग, स्पिरिच्युअल एक्सपेरिमेंट करायला काय करून पहा. आणि हा केल्यानंतर आपल्या घरच्यांची, लक्ष्मीची, आपल्या त्यांची प्रतिक्रिया खरोखर 100% चांगली. अहो तुम्ही सांगितलं नाही, माझ्या लक्षात आलं नाही, मावशींनी असं केलं वगैरे वगैरे. पण त्या दिवशी तुमचा अभिमान तात्पुरता का होईना, तेवढ्या पुरता का होईना, त्यांना वाटल्याशिवाय एक प्रकारचं बक्षीस आहे आपल्याला. असं मिळणं फार कठीण असतं. तेवढा फायदा रोज जर होत गेला तर रोज काही मीठ कमी पडणार नाही, पण आपल्या विषयीचा त्यांचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होईल. मागे एकदा त्या थोर सामाजिक कार्यकर्त्या कैलासवासी सिंधुताई सपकाळ इथे आल्या होत्या एका व्याख्यानाच्या निमित्ताने. 20, 25, 22 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यांना आम्ही भेटलो, त्यांचं एक व्याख्यान भेटलो की त्या व्याख्यानाला गेलो. तेव्हा त्यांनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं होतं, अनुभवाने सांगितलं होतं, स्त्रीच्या मनातलं सांगितलं होतं. त्या म्हणाल्या, सगळ्या पुरुषांना त्यांनी आव्हान केलं, त्यांनी त्यांच्या जीवनाची कथा सांगितली. ती कथा सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या की अहो आजही त्यांचं व्यक्तिगत जीवन तर इतकं दुःखदायक, क्लेशदायक होतं, आणि घर सोडून, घरातून काढून दिल्यानंतर त्यांनी
या पुण्यामध्ये फार मोठं एक अनाथालय काढून अनेक मुलांच्या त्या आई झाल्या वगैरे. खूप थोर कार्य आहे त्यांचं. पण हे सगळं सांगितल्यावर त्यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली जी माझ्या मनावर गेली. ते म्हणाले, आजही इतका त्रास दिल्यानंतर आयुष्याच्या उत्तर काळामध्ये माझ्या पतीला मी घेऊन आले आणि त्यांची सेवा मी माझा मुलगा समजून केली. त्याच्या पुढे म्हणाल्या, हे माझंच नाही तर आपल्या सगळ्या भारतातल्या स्त्रियांच्या मनातलं अशा वेळेला माझ्या जे घडले कुणाच्या घडून किंबहुना तुमच्या सगळ्यांचे प्रपंच अत्यंत आनंदाने व्हावे म्हणून सर्व माझ्या बांधवांना, पुरुष बांधवांना, माझ्या लेकरांना, माझ्यापेक्षा वयाने असतील तर ती माझी लेकरं, माझ्यापेक्षा मोठे असतील तर माझे बाबा दादा, यांना मी अशी विनंती करते की प्रपंच करत असताना म्हणाले, स्त्रीला तुमच्याकडून फार सन्मानाची अपेक्षाच नाही, प्रामाणिक प्रेमाची गरज. ती जर जेवायला वाढत असेल, निदान रोटी प्यायला घेऊन सगळ्यांची जेवण झाल्यानंतर फक्त तुम्ही थोडं काम करा, आणि तेवढे ताट हे पर्यंत सिंक पर्यंत नेऊन ठेवा. त्या तर तुम्हाला करूच देणार नाही. तुमची पत्नी नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, कोणी असेल, ऑफिसमध्ये काही काम करत असेल, कधीतरी एखाद्या दिवशी मनापासून ती ऑफिस मधून आल्यावर तिला फक्त म्हणा, 5 मिनिटं बस, मी तुला पाणी आणून देऊ का? किती कष्ट आपल्या प्रपंचासाठी तू करतेस. हे 2 वाक्य विचार, ती तुम्हाला कधी चहा करू देणार नाही आणि स्वतःसाठी पाणी आणून देणार नाही. पण प्रेमाने तिला बसून तिचा हात हातात घेऊन एवढं तर म्हणाले, याच्यापेक्षा वेगळ्या सन्मानाची कोणत्याही मुलीला, कोणत्याही पत्नीला, कोणत्याही बहिणीला अपेक्षा नाही. भारतीय स्त्री इतकी सुसंस्कृत आहे, नाही तिचा डीएनएच तसा आहे. ती पुरुषाकडनं, स्वतःच्या नवऱ्याकडनं कधीच सेवा घेऊ इच्छित नसते. तिला अपेक्षित असतं तिने केलेल्या कामाचं चीज, तिने केलेल्या कामाचं थोडंसं कौतुक, की नाही यांचं लक्ष आहे, यांचं लक्ष आहे. तिचं सगळं चित्त लहानपणी आईबाबांमध्ये, मोठेपणी नवऱ्यामध्ये आणि मुलामध्ये, आणि म्हातारपणी मुलामध्ये, सुनामध्ये, लेकीमध्ये आणि जावयामध्ये असते. स्त्री कधीच स्वतःसाठी जगत नसते. बालपणापासून ती आई बाबा, भाऊ बहीण, नवरा, मुलगा, दीर, सासू, सासरे याच्याकडेच सगळ्या स्त्रियांचं लक्ष असतं, तेव्हा त्यांचा सन्मान केला. त्याच्यानं वृत्ती बदलण्याचं काम अशा सत्संगातून होत असत. मला ते सगळं फार भावलं म्हणून आज तुमच्या समोर प्रगट केलं. आणि खरोखर हे आपल्या भारतीय महाराजांचं, आपण सगळेजण प्रवचनाचं पुस्तक वाचतो, पण 1 जानेवारी ते 30 डिसेंबर पर्यंत वाचतो. त्याच्या आधी महाराजांचं व्यक्तिमत्व नावाचे 3-4 पानांचा त्याच्यामध्ये दिले, आपण अवश्य वाचा. 1-2 पानं झाले की डाव्या पानावरचा 2रा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये महाराजांनी स्त्री विषयक त्यांची भूमिका काय होती बाबांनी, विलसरे बाबांनी ती लिहिलेली. महाराज म्हणाले, स्त्री इतके कष्ट या विश्वात दुसरे कोणी घेतले, प्रपंचातली सगळी कष्ट ती उचलते. आज धर्म जो जिवंत आहे तो केवळ स्त्रीमुळे जिवंत आहे. ज्या वेळेला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि तिच्या कपाळावरचं कुंकू वेगळ्या पद्धतीने मागवलं जाईल, तेव्हा या धर्माला तडे पडले जातील. तिची निष्ठा, तिची तपश्चर्या, तिचे श्रम हे धर्माला पुढे नेणार आहे. खरा धर्म जर कुणी टिकवला असेल, महाराजांचे वाक्यद्वारे, तर तो स्त्रीने टिकवला. तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. या देवी, म्हणून आपलं शास्त्र सांगतं, या देवी सर्व भूतेषु क्षमारूपेण, वैभवरूपेण, शांतीरूपेण, आणि शेवटी ते म्हणतात मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये. संपूर्ण आपलं सनातन वैदिक धर्म, सकल संतांनी आईचं, स्त्रीचं वर्णन फार सुंदर केलं. फार मोठी शक्ती आहे. प्रत्येक घरामध्ये आदिशक्ती छोट्या 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 रूपाने वावरते. फक्त त्या शक्तीचा विकास आणि संरक्षण करण्याचं काम धर्माने पुन्हा त्यांना दिलं. ती एवढी महान शक्ती आहे म्हणून तिला बंधन असते, नाही का? 440 किंवा 480 व्होल्ट ची तार उघडी नाही ठेवत कधीच होत नाही. तिला किती संपादन ठेवलेलं असतं, किती इन्सुलेशन तिला असतं, किती जपलं जात नाही. कारण ती जर उघडी पडली, तिचा स्पर्श जर कोणाला झाला
तो जळून गेल्याशिवाय राहत नाही. आणि जळणार कोण? तर हे कुटुंब, हा समाज आणि हे राष्ट्र. म्हणून त्या माऊलीला छान वेष्टनामध्ये. इस्लामचा एक माणूस मला भेटला होता, त्यांच्या धर्मगुरूंपैकी कोणीतरी होता, एका प्रवासामध्ये मला भेटला. पण तो म्हणाला, हमारे इस्लाम में औरत को बहुत जैसे डॉलर या गोल्ड जैसे डायमंड को काय म्हणतात त्याला जपलं जातं म्हणाल, उस तरह से हम हमारे औरतों को बजावे. काय वागतात ते सोडून द्या, पण ती भूमिका, हीच भूमिका किती संपूर्णपणे झाकून असली पाहिजे, सर्व दृष्टी. आणि हे सगळं नवीन येणाऱ्या पिढीला जवळ घेऊन त्यांना समजेल अशा भाषेमध्ये सांगणं गरजेचं. नक्की ते ऐकले. सूत्र सज्जनो, विषय असा की सुख दुःख दोन्ही प्रारब्धाच्या अधीन आहे. आणि कधीच कोणाच्या मनात येत नाही की मला दुःख व्हावं. नाथ महाराज म्हणाले, सुख आणि दुःख प्रारब्धानेच येतं, बोलवायचं कामच नाही, ते मिळतच आहे. आणि कुणाच्याही कधी मनात येत नाही की दुःख मला मिळावं. दुःख कुणाला आवडत नाही. तरी पण प्रारब्धानं आलेलं दुःख प्रत्येकाला भोगावं लागतं. त्याचं प्रारब्धाने माणसाला सुखाचाही भोग घडतो, असा अनुभव येऊन देखील सामान्य माणसं अशा प्रकारे वागतात. असा हा विषय आज सुरू असताना ते म्हणाले की प्रत्येकाला हे प्राप्त झाल्यानंतर, आपल्याला जेवढं मिळालं तेवढं प्राप्त झाल्यानंतर तरी माणसाने थांबावं. आणि पहिली ओळी आता इथे आजच्या याच्यात येते. उद्योगे वीण आहारू अयाचित सेवी अजगरू दंडळोनी स्वांडी धीरू निधडा निर्धारू पै त्याचा स्वभावे तो मुख पसरी सहज पडे ते भीतरी सरस निरस विचारू न करी आहार अंगीकारी संतोष तैशीच योगियांची गती सदा भाविती आत्मस्थिती यद दृश्या आले ते सेविती रस आसक्ती सांडू योगियांचा आहार घेणे काय सेविले हे रसना नेणे रसना पंगिस्त नाही होणे आहारू सेवने निज होते आंबट तिखट तरी जाणे परी एक स्वादे अवघे खाणे सरस निरस काही न म्हणे गोड करणे निज मुख पसरली या निर्धारा स्वभावे विधारी या वारा तोची आहारू पै अजगरा तेणेची शरीरा पोषण तैसेची योगी याची स्थिती वाताशने सुखवर्धती आहारा लागून पुढीलांप्रती न ये काकुळती सर्वथा थोडे बहु सरस निरसासी हे काही म्हणणे नाही त्यासी स्वभावे जे आले मुखासी ते सावकाशी सेवितू. ओवी क्रमांक 25 ते 32 यामध्ये अजगराच्या सर्व गुणवैशिष्ट्याचं वर्णन सद्गुरू पाहायला मिळतं. पहिल्याच याच्यामध्ये नाथ महाराज असं म्हणतात की उद्योगे वीण आहारू. अजगराचं वैशिष्ट्य असे की हा प्राणी काहीच उद्योग करत नाही. सगळे प्राणी आपापली शिकार शोधतात, जंगलात दिवसभर फिरतात, आपले काय काड्या जे काय त्यांचा आहार आहे तो शोधतात. आपल्याला ते माहिती अजगर सुस्त पडलेला आहे एवढंच आपल्याला. पण त्याच्यातले सगळे सद्गुण आता अवधूत यदुराजांना सांगतात नाथ महाराज. त्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या संस्कृत श्लोकातनं आपल्या लक्षात येणार नाही त्या प्राकृतामध्ये नाथ महाराज सांगतात. पहिलीच ओवी आहे उद्योगे वीण आहारू अयाचित सेवी अजगरू. काहीच उद्योग करत नाही, तो आळशी नाही. पहिल्यांदा हे लक्षात. पण तो काहीच उद्योग करत नाही. उदरभरण नव्हे जाणी दे यज्ञ कर्म आहे, तो यज्ञ कर्म होईल तेव्हा होईल. काहीच उद्योग करत नाही, तो काहीही उद्योग करत नाही. अयाचित वृत्तीने जर कोणी दिलं, सहज चालत आलं, मुखात पडलं तरच खायचं. पण सज्जन हो, अयाचित वृत्ती हा जो शब्द इथे अवधूत आणि नाथ विशेषतः नाथ महाराज वापरतात असा याचनाच नाहीये. आणि याचना नसणे हा मोठा सत्य. याचना नाही, अयाचित वृत्तीने तो राहणं. विचार करून पहा, अयाचित वृत्तीने राहणं. बासरला अनुष्ठानाला गेल्यावर रिक्षा मागून खायचं, संध्याकाळी चुरमुर बरोबर आपल्या पैशाची.
दुपारची भिक्षा गावातून आणायची. गावातले भिक्षेकरी भाक्षा वाढतात कशा पाहत. तेव्हा आपल्याला कळते की आयाची तर वापरे आपण ते याचना केलो. 10 घरी गेलो. एकदा आम्ही गेलो म्हटलं पहिल्यांदा आपल्याला लोक भिक्षा वाढतील. भिक्षेला निघालो तर 25 लोक आमच्या आले. बरं आम्ही जिथे गेलो तिथं नाही, सगळे बरोबरच. त्यांच्या दारात गेलो, 1 बाय 1 सेंटीमीटरची एवढी डिश, त्याच्यात भात, त्याच्यात वरण, यांना एक घास त्यांना एक घास, एवढा घास प्रत्येकाला. अरे बाप, आता किती ठिकाणी एक एक घास घ्यावं. पहिल्यांदाच गेलो. बरं तिथे जायचं, श्लोक म्हणायचा आणि उभं राहायचं. त्या माऊली मागच्या परसामध्ये उभ्या, ते त्यांचे हात पाय सगळे धुवून मग पिचाय सगळे काढून येऊस तर तोपर्यंत दारात उभं राहणं फार कठीण. आपण आलो, अजून आलो नाही, इथं की नाही आलं तर काय आणता. वयाला तिने एवढा भात, त्याच्यावर थोडं वरण, खालच्या भाताला तर वरण होतं. प्रत्येकाला लागलं, वरच्याला वरण भात गेला, आम्हाला नुसते भाताची शिकाय. वृत्ती हलता कामा. अनुष्ठान करतोय ना, पुन्हा दुसऱ्या गेलो तेवढीच डिश, तिसऱ्या गेलो, त्याला रोजच आहे ना. आम्हाला वाटलं की प्रत्येकाला असं एक एक पातेलं भरून वाटतात की काय. सगळ्यांना मिळून एवढं पातेल. भिक्षेकरी 12, त्या बहीण 12 घास टाकून गेली. भिक्षा म्हणजे जी झोळी होती, झोळी म्हणजे ते मातेच्या समोर असलेले ब्लाउज पीस, त्याचे दोन्हीकडून 2 गाड्या बनते, तेवढंच दिसायला. 8-10 घरी, 10-12 घरी भिक्षा बघितल्यावर ते खाली पाहिलं तर एवढं सीताफळासारखं दिसलं. म्हणजे मोठं सीताफळ नाही, छोटच. आयाचित वृत्तीने राहणं कठीण असतं. काय घालतील माहित नाही, किती घालतील माहित नाही. पोटामध्ये आधी चालवून सकाळी 6ला गायत्रीच्या जपात आपणच गरम, त्याच्यात गायत्री पुन्हा जास्त गरम, पुन्हा त्याचं हे, आणि उदर ज्वालाग्नी तर प्रगट झालेला आहे. पूर्ण सकाळ संध्याकाळ त्या सगळ्यांघरच्या भिक्षा मागितल्या. मंदिरात आणून वर करून पाहिलं तर ते एवढंच दिसायला लागलं. सारखं फार काय. ते मिळावं, आता हे काय करायचं, समोर ठेवायचं म्हणजे देवीच्या. बरं, पहिला दिवस उघडा म्हणले, ते उघडलं, पाहिलं एवढंच दिसायचं. म्हणजे घरी, आपल्या घरी जेव्हा पहिल्या नैवेद्याला वरण भात वापरतात, आपले म्हणलं एवढं मागून एवढंच संध्याकाळपर्यंत राहायचं, आता कसं व्हावं. उघडलं, पाहिलं, टाकलं, काय स्वाम्यानं स्वामी सगळं तुम्ही घ्या आता काय. नमस्कार केला, मातेला नैवेद्य दाखवला. पण सज्जन काय लिहिलं असतं गतीची. भिक्षेचं महात्म्य आहे की तुमचं अंतरंग काय हा तुम्हाला कळतो, दुसऱ्याने सांगायची गरज नाही. की मी किती वासनेच्या, भुकेची का असेल वासना, किती आधीन आहे. आणि नंबर 2, तिच्या समोर तो नैवेद्य ठेवला, तिला तो नैवेद्य दाखवल्यानंतर अगदी अल्प असलेली भिक्षा पोटभर खाऊन उरलेली, तृप्त केलं तेवढ्याची. काय तिची दृष्टी त्या मातेची, काय अनुष्ठानाचं महत्व. आणि तिथे ती साधकाला शिकवती की अरे खरंच आहे, उदर भरणं नव्हे, जाणीचे यज्ञ करणं, हे यज्ञ करणं. तो जो जठराग्नी प्रज्वलित झाला ना, त्या जठराग्नीला शांत करण्याचं काम एवढीच भिक्षा करते. कारण भिक्षेचं अन्न हे अत्यंत पवित्र आहे, फार पवित्र आहे. आम्हाला तर तेवढंही नाही, त्याच्या पुढे काही साधक असेल ते तिथून गंगेवर गेले, गंगेत असे मिसळले, आणि मग म्हणजे त्यातलं सगळं आंबटपणा, गोडपणा, त्या तेलंगणात थोडं आंबट गोड वरण असेल तेवढंच बरं वाटायचं, ते काढून टाकायचं. अगदी निरस झालेलं अन्न सज्जन त्यांनी ग्रहण करावं. आणि त्याच्यावर त्यांनी 1.25 महिना अनुष्ठान केलेले लोक पाहायला. भिक्षा मागता लाजू नये, भिक्षा मागता किरको नाही. किरकिर नाहीच, बिलकुल किरकिर करायची. आणि ते होत. म्हणून ते म्हणाले की अजगर अयाचित वृत्तीने राहतो. कधी कधी अजगराला दिवसेंदिवस अन्न मिळत नाही, पण तो त्याची जागा सोडत नाही, त्याची वृत्ती सोडत नाही, त्याचा निर्धार सोडत नाही. साधकाला हे सगळं अवधूतांना सांगायचं की निश्चय साधकांनी आपल्या ध्येयापासून, आपल्या संकल्पापासून दूर जाऊ. काही होऊ द्या, मी करेन. का? त्यांनी सांगितलं माझ्या सर्व. ती जी निश्चय वृत्ती आहे की काहीच नाही, उद्योग नाही केला, अयाचित वृत्तीने राहतो. आणि सहज मिळालेला आहार ते म्हणाले ग्रहण करतो. त्याचं सूत्र ते म्हणाले त्याचा निश्चय दांडगा आहे. आणि हा निश्चय दांडगा असल्याने तो घाबरून धीर सोडत नाही. महाराजांच्या प्रवचनामध्ये येतं की तुमच्या जीवनात काहीही घडू द्या, पहिली एक गोष्ट करा, धीर सोड. महाराजांच्या प्रवचनात त्यांनी मानवी जीवनात तुमच्या अखंड सुख कधीच राहणार नाही आणि अखंड दुःख तर राहणारच. पण दुःख जेव्हा येतं तेव्हा माणूस घाबरून जातो, हादरून जातो,
हलतो माणूस, तेव्हा महाराज म्हणाले धीर सोडू नका. तसं अगदी हा निश्चय केलेला अजगर शांतपणे पडलाय. त्यांनी निश्चय केला की मागायचं नाही, उद्योग फारसा करायचा नाही आणि आपला धीर सोडायचा नाही, आपला संकल्प सोडायचा नाही. हे अजगराकडनं मी शिकलो असं अवधूत सांगतात. पुढे नाथ महाराज सांगतात की तो आपलं तोंड पसरून फक्त बसलेला असतो. स्वभावे तो मुख पसरी, सहज पडे जे भीतरी, सरस निरस विचारू न करी, आहार अंगीकारे संतोषे. वा, हे तर मानव प्रापंचिक माणसाला फार आहे. आहार अंगीकारी संतोषे. बायकांनी हे वाक्य स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबलवर लिहून ठेवा. नाथ महाराजांचं सांगितलं आहार अंगीकारी. अन्न निंद्या एक सूत्र आहे. माणसाने कधीच अन्नाची निंदा करू. मिळालंय ना, आजच्या दिवस एवढ्या जेवणापुरते. तुम्हाला तिकट झालं का? नाही जमत का? नमस्कार करा, ठेवून नाही. शेवटचा घास खाऊन पटकन पाणी घेऊन घ्या. तुमच्याकडे काही गोड असेल, पहिले तिकट तुम्हाला न आवडल्यावर खाऊन घ्या, पटकन गोड खा. अन्न निंदा सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरं महत्वाची गोष्ट अजगराची सांगत असताना ते म्हणाले स्वभावे मुख पसरून बसलेला आहे आणि जे काही त्याच्या मुखामध्ये येईल ते सगळं तो सरस आहे का निरस आहे कधीच विचार कर. हा अजगराचा गुण कधीतरी आपल्या लक्षात आला का? भगवान अवधूतांनी आपल्याला आणि ते म्हणाले की हे सूत्र मी तिथून घेतलं. म्हणजे खरंच जर साधक किंवा माणूस अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीकडे अरे याच्यात काय चांगलंय, याच्यात काय चांगलंय असं जर पाहत गेलं तर तुम्हाला आनंदच मिळेल. पहिली गोष्ट आनंद मिळेल. अजगर ते म्हणाले कधीच विचार करत नाही की हे सरस आहे का निरस आहे. आपल्याकडे तो जेवायला बसायचाच उशीर. त्या लक्ष्मीचं भाग्य बाबा. पुण्याच्या वाटेला कोणता महादेव आला असं आपल्याकडे म्हणतात मराठवाड्यात. माय काय महादेव पुजलास. नाही, चांगला असेल तर खूपच चांगला आहे, मला कोणाची हे करायची नाही. हा एक विचार आहे. आणि पुढे म्हणाले आहार अंगीकारी संतोष. जे मिळेल त्या अजगराच्या मुखात तो इतक्या संतोषाने खातो. आणि सज्जनो, मानवी जीवनात त्याही पेक्षा नवीन वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा आणि आयुर्वेद तर सांगतोच वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे. त्याचं कारण तू तिकडं नाही, इथे तरी घाल. मग जेवताना वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरी, की त्याच्यात तुझं तिकडे तुला जमत नाही ना, ते संतोष जमत नाही ना, हा नाम घेत तरी खा बाबा. सूत्र पुन्हा तेच आहे की संतोषाने खा. भगवंताचं नाव, भगवंताच्या लीला करत करत जर जेवण केलं केवढा आनंद. दुसरं वैद्यक शास्त्र सांगतं की आनंदाने जर एखादा पदार्थ, भाकरी का खाणं, शिळ्या भाकरी मिळू देतो, पण त्या जर आनंदाने खाल्ल्या तर त्यापासून निर्माण होणारा सगळं रक्त रस, सगळ्या ग्रंथी, सगळे रस, सगळं रक्त, रक्तामध्ये पुन्हा घटक, प्लेटलेट्स, आरबीसी, डब्ल्यूबीसी, आनंदाने खा. आनंद मस्त. महाराज म्हणाले ना, अरे प्रत्येक जेवताना ही आठवण ठेवली पाहिजे सज्जनो. जेवण झाल्यावर सुद्धा या आठवणीनं अवश्य आपल्या सद्गुरूंना, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करावं की काय भगवंता तुझी लीला की आज मला भूक दिली. पहिली गोष्ट. नंबर 2, ते पचण्याची शक्ती दिली. तिसरं, मला जेवण दिलं आणि आज मी तृप्त झालो. केवढा उपकार आहे मला सांगा. अहो, हजारो लोक आहेत त्यांना भूकाच लागत नाही, औषध घ्यावं. हजारो लोक आहे की जेवलेलं पचतच नाही, खायचाच उशीर. हे श्रीराम समोर काय करणार? प्रारब्ध. बाळी जे लिहिले कदापि नटळे कालत्रयी मानवा. कुणाच्या बालप्रदेशात काय प्रारब्धात लिहिलं सांगता येत नाही. म्हणून म्हटलं ना की मनुष्य देह याचा विचार जे संतांनी सांगितलंय ना सज्जनो, की अरे काल परवाचाच आपला विषय होता. 7वा अध्याय संतांना नाथ महाराज म्हणाले की फार थोर आहे. नरजन्म मिळाला, नरदेह मिळाला ही फार मोठी उपलब्धी. याचं कारण आहे की सगळ्या सिस्टीम तुमच्या चांगल्या आहेत. याला काय तुम्ही पैशामध्ये मोजणार? 2 गुडघे बदलायचे, 1 गुडघा, कानाचे मशीन, चष्मे 1500 आणि 1800च्या खाली 1 चष्मा नाही. आणि जेव्हा नव्हता तेव्हा त्या डोळ्यांची काय किंमत, त्या कानांची किंमत काय. म्हणून आपल्याला जे दिलंय ते कोट्यावधी रुपयांपेक्षा जास्त. त्याही पेक्षा उत्तम बुद्धी दिली, सद्बुद्धी दिली, नामाचं महात्म्य कळालं, नामाचं प्रेमही निर्माण झालं. हे जे कळालं यात आपलं कर्तृत्व काय सज्जन. उत्तम आई बाबा मिळाले, त्याचा उत्तम DNA मिळाला.
महाराजांसारखा सत्पुरुष आपल्याला सद्गुरू म्हणून मिळाला. आद्य शंकराचार्यांच्या विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक सूत्र त्यांनी सांगितलं की 3 गोष्टी या विश्वामध्ये फार दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्य जन्म मिळणं, मिळाल्यावर सुद्धा मुमुक्षुत्व, मी कुठून आलो, मला खरं सुख कुठून मिळेल, भगवंतापासून मिळेल, व त्याच्या मार्गावर जाणं, त्याला समजून घेणं, त्याच्या भक्तीच्या मार्गावर चालणं, हे मुमुक्षुत्व. आणि हे मुमुक्षुत्व निर्माण झाल्यावर महापुरुष, त्याचा सहवास, त्याची सेवा, त्याचा अनुग्रह मिळणं, त्याचा सहवास मिळणं. आणि सहवास म्हणजे पुन्हा एक अंडरलाईन सांगतो, सगुणातल्या देहाचा सहवास नाही. तो जर मिळाला तर भाग्यवानच आहात, पण नाही मिळाला तरी महापुरुष कधी देहाने येत नसतो आणि देहाने जात नसतो. महाराज म्हणाले ना की मी नामामध्ये, मी दिलेल्या प्रत्येक सत्पुरुष त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गामध्येच असतो. त्यांनी जर सांगितलं सगळ्यात मोठी सेवा जर काही असेल म्हणजे सद्गुरूंच्या देहाची सेवा प्रत्यक्षात घडणं, तितकीच किंबहुना तेच म्हणतात की या सेवेपेक्षा सुद्धा मी सांगितलेल्या मार्गावर आयुष्यभर चालत राहणं ही खरी माझी सेवा आहे. महाराजांची सेवा किती लोकांनी किती प्रकारे केली, शरीराची, मंदिर निर्मितीची, महाराजांना आवडणाऱ्या उत्सवांची सेवा केली. तरी महाराज म्हणाले नाही, जो अखंड नामात राहील, जो अखंड अनुसंधानात राहील माझ्या, तो खरा माझा आहे. सज्जनो, आपल्याला ते व्हायचंय म्हणून हा अभ्यास करायचा. कशासाठी? अरे ज्या भगवान अवधूतांनी 24 गुरु सद्गुरु करायचे आले, नवे नवे भगवान अवधूत हे तर आद्य गुरु समजले. ते आद्य गुरु समजले, ते आहेतच. काल परवा ते तुम्ही पाठवलं, पाहायला मिळालं की इतके अवतार झाले. रामाचा अवतार झाला, संपला. कृष्णाचा अवतार झाला, संपला. इतके अवतार झाले, त्या प्रत्येकाने आपलं अवतार कार्य संपवलं. पण भगवान दत्तात्रयाने त्यांची समाप्ती झाली, कधी पाहिली का? या विश्वाचं आद्य गुरु तत्व, गुरु परंपरा जिथून सुरू झाली ते नित्य आहे. आणि त्याही पेक्षा पुन्हा गुरु गीता सांगते की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आणि तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून सद्गुरु जो असतो तो भगवान दत्तात्रय, तो येतही नाही, तो जातही नाही, तो अखंड आहे, स्मृतुगामी म्हणते. स्मरण केले की ते आहे की नाही तुम्ही पहा. काल परवा एक गोष्ट समजली ती अशी, गीत गोविंदाच्या बाबतीत. तर त्या व्यक्तीचं नाव मला माहिती नाही, पण त्यांनी चॅलेंज करून सांगितलं, मी हा अनुभव घेतला, हाच अनुभव सगळ्यांना येऊ शकतो. ते म्हणाले, आपण एका आसनावर बसावं, पवित्र होऊन बसावं, समोर एक आसन टाकावं, त्याच्यावर उदबत्ती लावावी, त्याच्यावर फुलं वाहावे, त्या देवतेला आव्हान करावं आणि गीत गोविंदाचा मनापासून तळमळीने, मला तुझं दर्शन हवंय गोविंदा, खऱ्या तळमळीने तुम्ही बसून गीत गोविंदाचा एक पाठ करा. भगवंताचं दर्शन किंवा तो येऊन गेल्याची खूण तुम्हाला 100% पाहायला मिळेल. फक्त तुमची तळमळ 100%. या 21व्या शतकात त्यांनी स्वतः केला हा प्रयोग अनेक वेळा. त्यांचं नाव मला आठवतं. इतक्या घोर कलियुगात सुद्धा भगवंत आजही फक्त आर्ततेने हाक मारणार, 100% डिव्होशन असलेला आणि 100% भगवंताच्या दर्शनाची खरी खरी तळमळ असलेला माणूस जर असेल तर त्याला भगवंत आजही दर्शन देतो. त्याचं कारण आहे सूत्र ते की मी आलोय नाही आणि मी गेलोय, मी कुठेच जात नाही. खरा सत्पुरुष, खरा संत महात्मा जीवन कसं असतं. नाथ महाराज पुढे सांगतात की त्याचं वैशिष्ट्य आहे की अतिशय संतोषाने तो अजगर जे मिळेल ते आनंदाने खातो. काहीच नाही जमलं, एवढं सूत्र जरी आपल्याला जीवनात जमलं की जे मिळेल ते आनंदाने, त्याची निंदा न करता, त्याची चर्चा न करता खाणं, एवढा तर प्रापंचिक अनुभव नाथांच्या, अवधूतांच्या या चर्चेतून आपल्याला मिळू शकतो. किती छोट्या छोट्या गोष्टी. म्हणून म्हटलं सचिन की सगळ्या ग्रंथाचं म्हणजे अगदी मूळ ग्रंथ जे आहे भागवत, त्याचाच एक भाग आपण शिकतोय. पण हे खरंच सिलेबस मध्ये पाहिजे. नसेल आपल्या घरी आपण आपल्या लहान मुलांना, आता एक सुज्ञ पालक मला काल परवा भेटले. आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे, न्यू एज्युकेशन किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. फार चांगली आहे की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपला धर्म, आपल्या संस्कृती,
आपल्या संस्कृतीचा अभिमान, आपल्या संस्कृतीच्या सगळ्या खऱ्या गोष्टी, त्याचं जागतिक महात्म्य, आपलं सगळं असं. तर त्या सगळ्या राष्ट्रीय धोरणामध्ये नवीन येताना एक सुजान पालक भेटले आणि ते म्हणाले की आता मी काही सिलेबस पाहायला म्हणाले गेल्या याच्यातलं, तर काही विषय असे की ते विद्यार्थ्यांनी या वयात नाही शिकले तरी चालतात असं माझं मत आहे. काही गरज नाही म्हणाले. आणि त्याच्यातून एक नवीन कन्सेप्ट NGS, नॉन स्कूल गोईंग, NSG, नॉन स्कूल गोईंग, शाळेला जायचं आपल्या मुलांना आपण घरी तयार करायचं, किंवा केमिस्ट्री, फिजिक्स वेगवेगळे हे करून एक ग्रुप मिळेल तिथे आपल्याला पाहिजे. कारण नेटवर सगळे सिलेबस लावले, सगळा इतिहास आहे. ChatGPT जर तुम्ही पाहिलं तर काही विचारा का सगळं देतोय. हा कन्सेप्ट भयावह असू शकेल, पण माझ्या मुलाला काय शिकवायचं हे मी ठरवलं. त्याला यातलं हे एवढं मी शिकवलं. हा एक कन्सेप्ट येतो. त्याही पेक्षा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये मात्र आता वेगवेगळ्या ग्रंथाचं, मी परवा एक 6वीचं NCERTचं पुस्तक पाहिलं असेल, त्याच्यामध्ये सायन्सच्या पुस्तकाचं नाव त्यांनी काय दिलं, सायन्स टेक्स्टबुक नाही, क्युरियासिटी पुस्तकाचंच नाव, म्हणजे 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकाचं नाव क्युरियासिटी इथपासून. आणि मग त्याच्यात एक वैज्ञानिक संकल्पना समजून सांगण्यासाठी भारतीय तत्वज्ञानाच्या किंवा भारतीय वेदशास्त्र उपनिषदातल्या ग्रंथांचा हा विषय कुठून सुरू झाला, तो भारतीय ज्ञानाच्या मार्गातून, भारतीय तत्वज्ञानाच्या, भारतीय विज्ञानाच्यातून कुठला जगाच्या समोर आला, इथपासून त्यांनी इतिहासाला सुरुवात केली. म्हणजे विज्ञानाचा इतिहास, सगळ्या वैज्ञानिक संकल्पनांचा सुद्धा कन्सेप्ट आपल्या विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा याला कुठून सुरुवात झाली हे दाखवतो. तरी उपनिषद 6वीच्या मुलांना त्यातला एक श्लोक आणि त्याच्यावर असलेला सायन्सचा भाग शिकवण्यात आला. किती छान. आणि सज्जनो, खरंच म्हणलं, भगवद्गीता बालपणापासून जर आपण शिकवलं, केवढा मोठा तो, त्याची जी त्या व्यक्तिमत्व त्या विद्यार्थ्याचं सज्जन तयार होणार आहे भगवद्गीता श्रवण करून. ती हिंदूचा हा जीवन ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता हा जीवन ग्रंथ आहे. हा केवळ यांच्यासाठी जो म्हणून माणूस म्हणून जन्माला आला त्या प्रत्येकाला भगवद्गीता गरजेची, त्या प्रत्येकाला श्रीमद भागवत गरजेचं आहे. गेल्या 80-100 वर्षामध्ये, 200 वर्षांमध्ये जो विचित्र अशा प्रकारचा या देशामध्ये प्रचार आणि प्रसार झाला मॅकॅलेच्या शिक्षण पद्धतीच्या नंतर, सज्जनो, तीच मोठी चूक आजच्या या समाज व्यवस्थेचं जे चित्रण आपल्याला दिसतंय तो बदला. जे झालं ते झालं, पण आता जे नवीन येत आहे ते मात्र आपण सगळ्यांनी त्यातही ते सगळं जाऊ द्या. मी माझ्या घरात माझा कुलधर्म कुलाचार जो सांगितलेला आहे ते खरं शिक्षण तिथून सुरू होतं. त्यांनी जो माणूस करतो अप्रतिम. जेव्हा आई रोज तुळस महादेव करते, जेव्हा आई रोज अंगण सडा करते, 22 वर्षापर्यंत मुलगी पाहत असते. 23व्या वर्ष आपल्या घरी गेल्यानंतर जे आपल्या घरी पाहिलेले ते जर सासरी नसेल तर ती शांतपणे तिथे सुरू करते, शांतपणे सांगते. हा संस्कार इतकी वर्ष होण्यासाठी त्या घरात पाहायला मिळाला पाहिजे. आणि तो पाहण्यासाठी पुनश्च अभ्यास, तो कोणता, इथून सुरू. नैनंदी शस्त्रांनी हे जेव्हा भगवद्गीता सांगते तेव्हाच कर्मण्येवाधिकार असते. आणि त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची मोळ आहे सज्जनो, मा फलेषु कदाचित. मुलांना फळाची, आणि झालंय का शिक्षण पद्धती, फळाची पहिलं पॅकेज इंग्लिश. मराठी आपल्या मुलांना, मराठी असून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मराठी बोलता येऊ नये किंवा वाचता येऊ नये याच्यासारखं दुर्दैव आहे. याचं सूत्र पुन्हा सांगतो की आपले हे सगळे धर्मग्रंथ गेल्या 100 वर्षात जे बाजूला पडले ते पुनश्च एकदा काढून अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या सद्ग्रंथ वाचनाचा हाही लेख येतो आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की किती छोटी छोटी मुलं आज नसतील आली, पण आपल्याकडे निदान 10 मुलं तरी सोडती मिळाली तर ऐकायला येतात. माझं ऐकायला येतात हे म्हणतच नाही, जे ऐकतात ते जास्त होतात. आणि ते खूप सुखदायक चित्र आहे, खूप सुखदायक. म्हणून मनुष्य घडत असताना बघा तुम्ही, सगळ्यात ह्या ग्रंथ वाचनाचं किंवा या हे जे अवधूत आपल्याला सांगतात
त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य किंवा त्याची सगळ्यात मोठी सकारात्मक बाजू अशी आहे सचिन हो, की इतक्या वर्षाचा आपल्या भारताचा इतिहास जर आपण पाहिला, मुद्दा मी शब्द वापरतो, हिंदुस्थानचा भारताचा इतिहास, किती वेळा दुष्काळ पडले, किती लोकांची पूर्वीपासूनची सांपत्तिक स्थिती खूप छान होती. एक 50 वर्षापूर्वी सुद्धा शेतकऱ्याची अवस्था आज आहे त्याच्यापेक्षा अतिशय भयावह होती, पण किती शेतकरी आत्महत्या करत होते. त्याचं कारण कितीही दारिद्र्य आलं तरी वैचारिक दारिद्र्य न येऊ देण्याची, खचून न जाण्याची, डिप्रेशन मध्ये न जाण्याचा संस्कार अन्न वस्त्राशिवाय सुद्धा होऊ शकतो. तो फक्त भारतीय अध्यात्माने होतो. ठेवेली अनंती तैसेची राहावे, खेड्यातल्या एखाद्या माणसाला नाही यावर्षी दुष्काळ आला, पुढच्या वर्षी चांगला काळ, आत्महत्या करत नव्हतं. आज फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन आणि ते वाढत जाणार आहे, कारण भौतिक लोलुपता खूप आली, भौतिक सुखलोलुपता खूप आली. आणि मग महाराज किंवा भारतीय शास्त्र हे सांगतात की जगात तुम्हाला कितीही संपत्ती मिळाली, कितीही मान प्रतिष्ठा मिळाली, कितीही सुखलोलुपता मिळाली, तरीही तुम्ही समाधानी असू शकत नाही. याचं कारण आहे, जोपर्यंत तुम्ही भगवंत आणि भगवंत भक्ती मार्गामध्ये राहत नाही तोपर्यंत सज्जनो खरं समाधान, खरी शांती जी मिळवण्यासाठी मनुष्य जन्म आहे ती मिळत नाही. आणि ती मिळत नाही म्हणून ती वेगवेगळ्या पद्धतीने, मद्यप्राशन असेल, ड्रग्स असतील, या माध्यमातून त्या सुखाचा लाभ घेण्याचा प्रयत्न जो खोटा आहे, जो मिथ्या आहे, वाटतंय मला शांत वाटत, पण त्याचा अंमल कमी झाल्यानंतर तो जसा पुन्हा महाराजांच्या काळात तेवढे जे अफू प्यायचे, अफूचा अंमल कमी झाला की पुन्हा अफूची गोळी घ्यायला घेतली जायची म्हणाले, पण ते सगळं सुख, तो आनंद तात्कालिक आहे. पण खरा अफूचा आनंद भगवंताची नाम, कबीर तर म्हणाले ही अफूचीच गोळी आहे. कोणती? भगवत भक्तीची. कबीर असतील, कलाम असतील, कबीरांचा मुलगा कलाम, काय चरित्र आहे कबीरांचं, काय भगवंतावरची निष्ठा. कबीर कुठे, त्यांचा जन्म काही माहित नाही, ते सापडलेले, पण भगवंताची निष्ठा किती. तुलसीदास, सूरदास, 14व्या शतकामध्ये कलाम नामे सूरदास आणि कबीर येतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर उत्तर प्रदेशामध्ये हे सगळे सूरदास किंवा हे सगळे संत महात्मे सज्जन. काय सुंदर चरित्र आहे म्हटलं, किती सांगावं, किती चिंतन करावं त्यांच्या चरित्राचं. खरंच एका संतांच्या चरित्रातून एक एक सद्गुण किंवा एक त्यांचा लीला प्रसंग आपल्या अंतःकरणावर जर बिंबवला गेला तर त्याच्या चिंतनात रात्र छान जग होतं. आणि जितका जग छान होईल सगळं, कारण याच्या इतकं सोपं साधनच नाही. बाकी सगळ्या गोष्टींना, म्हणजे अगदी गायत्रीची उपासना करताना सुद्धा त्याला कंडिशन्स, त्याला मर्यादा आहे. स्नान करून, काष्टा घालून, एका आसनावर बसून, एका वेळेला इतक्या पद्धतीने करायचं. पण श्रीराम जय राम जय जय राम हा जो त्रयोदशाक्षरी तारक सिद्ध मंत्र आहे, सिद्ध किती सिद्ध तर म्हटलं तर जसं अग्नी पवित्र आहे, ओंकार जसा आहे, त्या ओंकाराचं महात्म्य श्रीराम जय राम. तुम्ही एका लयीत काही वेळ नाम घेऊन पहा श्रीराम जय राम, तुम्हाला हळूच वाटतं आणि ओंकार सुरू आहे. अग्नी जसा कुठेही पवित्र आहे, स्मशानात सुद्धा श्रीराम जय राम पवित्र आहे. तुमच्या देवघरात स्नान करून संध्या झाल्यावर तुम्ही जी पहिली माळ ओढता तेव्हा घेणारं नाम सुद्धा तेवढंच पवित्र आहे. गादीवर बसून रात्री थकलेला आहात, आजारी आहात, ताप आलाय, नाम घेताय, सद्गुरूची आठवण आहे, त्या बिछाण्यावर पडल्यावर सुद्धा मनाने नाम घेतलं तरी त्याचं पावित्र्य आणि त्याचं महात्म्य, त्याचं मूल्य सज्जनो महाराज सांगतात तेवढंच. इतकं त्या नामाचं महात्म्य सज्जन हो. आणि ते नाम साधण्यासाठी काय करायचंय तर हे सदाचार. कारण काय म्हणाले महाराज, तुम्ही नाम घेता, कसंही नाम घ्या, ते तुम्हाला फायदाच देणार आहे. पण आपण किती दिवस कसंही नाम घेणार आहे, किती दिवस पहिल्या वर्गात राहणार. कधीतरी आपल्याला छान नाम ऐकतो, माझा सद्गुरू, माझा भगवंत समोर आहे, त्याचे चरण कमल मला दिसत आहे, सुंदर चरण कमल, ते मी पाहतोय, माणूस पूजा करतोय डोळे लावून आणि मुखाने नाम घेतोय, कानाने ऐकतोय. अशी अवस्था 20 मिनिटं, 25 मिनिटं, 24 मिनिटं, असं नाम कधी क्वालिटी नाम हळूहळू निश्चित येणार. पण हे नाम घेण्यासाठी महाराज असं म्हणाले
की नाम घेताय खूप छान आहे. मग दुसरा टप्पा सांगितला. पहिल्या वर्गात बेकबे, दुसऱ्या वर्गात 11 पासूनचे पाढे असतात, चौथीला मग त्याच्या पुढचे असतात. असं तसं महाराज म्हणे आता नाम जमायला लागलं का, मग आता एक काम कर म्हणे, आता चौथीला आलास ना, आता हे नाम थोडस समजून उमजून घे. आता समजून उमजून घे म्हणजे काय, की राम करताय तो करून घेतो. नंबर 2 आचरण. आता आचरण काय, आचरण काय पडायचं, रागवायचं नाही, द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही. ही सूत्र, ही सदाचरणाची सूत्र आहे. आणि ही सदाचरणाची सूत्र अवधूत तुम्हा आम्हाला सांग. मला भक्त व्हायचंय ना, मला साधक व्हायचंय, मला महाराजांचं व्हायचंय, मला त्यांचा शिष्य व्हायचंय. आणि आपल्या आयुष्यात एकच, की माझ्या सद्गुरूंनी या आयुष्यात मला माझं म्हणावं. त्यांनी म्हटलेलंच आहे, पण आपल्याला ऐकू आलेलं नाही. पण खरं जर काही मिळवायचं असेल तर अरे हा माझा आहे, ते मिळवण्या इतकी जागा त्यांच्या चरणांशी मिळवण्यासाठी, बाकी काहीच नको. प्रसिद्धी तात्पुरती, पैसा तात्पुरता. लोकांनी खूप छान म्हटलं, किती वेळ म्हणतील, 5 मिनिटं 10 मिनिटं, एखाद तास तुमच्यावर लेक्चर होती, फारच सुंदर बोलायचं असं व्यक्तिमत्व ऐकून काय होणार. आपण म्हणतो ते मुठभर वास, काही मुठभर मास येत नाही. काही जननिंदेचा खेद मानू नये आणि जनस्तुतीचा आनंद मानू नये. हे जर समजलं तर मग प्रसिद्धीचं काही आकर्षण आपल्याला राहील का, नाही. ते नकोही आहे. मला फक्त तुझं पाहिजे, मला तुझ्या चरणाशी राहायचं, हे ध्येय मला माझे सद्गुरू अखंड डोळे लावले की सद्गुरूंचे चरण कमल दिसावे, इतका अभ्यास आणि त्याच्याबरोबरचं नाम. मला असं वाटतं हे सदाचरणासाठी अवधूत ते सांगतात की जे मिळेल, आहार ही सगळ्यात मुख्य गरज आहे. भूक क्षुधा दुःखम दिने, सगळ्या रोज होणारं दुःख क्षुधेच आहे. आपल्या घराघरामध्ये सकाळी 8:30-9, दुपारी 12-1 वाजता, संध्याकाळी 8 वाजता आवाज येतो की अरे काय अजून झालं की नाही, अरे 3 वाजता जेवण झाले, पूर्णाच्या पोळीचं जेवण होता होता, आज संध्याकाळी काहीच नको, लाईट खाऊ, खिचडी भाजी, अरे अजून पूर्णाची पोळी ताटातली संपली नाही. काय वासन आहे बघा, नाही काय वासन. बरं हे आपण काही कोणाला सांगतो, आपण आपलं सांगावं, जगाचं काही सांगू नये, आपलं सांगावं आणि जगाचं चांगलं पाहावं, आपल्यातले दोष सांगावे. दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपण सांगितलं त्यावेळी नाही का, ही वासना आहे सगळी. तर ते म्हणाले की ही वासना आहाराची, भोजनाची ही क्षुधा आहे. क्षुधा दुःखम दिलेली, तेही कमी होऊ शकतं. खरंच होतं, नामाने काय होत नाही. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मनापासून नाम घेतल्याने सुटतात, असं सकल संत सांगतात. आणि त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचतो. झालेली सेवा नाथ महाराजांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया आणि उर्वरित भाग उद्याच्या निरूपणामध्ये घेऊ. तत्पूर्वी आपली नित्याची प्रार्थना, जो नाथ महाराजांचा अतिशय सकारात्मक जीवन दृष्टिकोन देणारा अभंग, प्रार्थना. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणत असे. आवडीने भावे सकल जीवांचा, करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी आहे.
जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कवतुक आहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे आवडीने हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे। सद्गुरुनाथ महाराज की जय।